इचलकरंजीतील कागवाडे मळ्यातील बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने आणि 1.5 लाखाची रोकड लंपास केली होती। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेतील संशयित बजरंग चौधरी आणि रियाज कुंचनूर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर चोरलेले दागिने खरेदी करणारा हुपरीतील सोनार शुभम पाटील याला पोलिसांनी आज अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील कागवाडे मळ्यातील लायन्स ब्लड बँकेसमोर राहणारे अरविंद काबरा हे जून महिन्यात कुटुंबियांसह देवदर्शनाला गेले होते। त्यामुळे त्यांचं घर बंद होतं। या दुमजली बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचं उघड झालं। त्यामध्ये सोन्याचे 35 तोळ्याचे दागिने, चांदीचं पैंजण, सुमारे 1.5 लाखाची रोकड लंपास झाली होती। भरवस्तीत झालेल्या या चोरी प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर गुन्हे शोध पथकानं बजरंग चौधरी आणि रियाज कुंचनूर या दोघा संशयितांना अटक केली होती। त्यांच्याकडे कसून तपास केल्यावर चोरीचे दागिने हुपरीतील सोनार शुभम पाटील याला विकल्याचं स्पष्ट झालं। मात्र शुभम पाटील फरार होता। अखेर आज पोलिसांनी त्याला अटक केली। न्यायालयानं सोनार शुभम पाटीलला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।